नमस्कार. महाराष्ट्रामधले सगळेचे सगळे डीएड उमेदवार, मला असं वाटतं की तुमचा फोटो काढावं, झेरॉक्स मारावं त्याची आणि एखाद्या भिंतीवरती टांगावं आणि रोज तुमच्याकडेच बघत राहा की वा काय नशीब घेऊन आलं हे माणसं. डीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे समाजाचा दृष्टिकोन मागच्या काही कालावधीमध्ये एवढा बदलला होता. लोक म्हणत होते हे बघा हे डीएड वाला चाललं, काय केलं डीएड केलं, नुसतं गावामध्ये हिंटे. परंतु आता हा जो दृष्टिकोन आहे लोकांचा तो पुढच्या काही दिवसांमध्ये बदलणार आहे. कारण की एवढ्या मोठ्या जागा शिक्षण विभागानं तुमच्या झोळीमध्ये टाकल्या की विचारू नका. खरं पाहिलं तर ह्या तुमच्या हक्काच्या जागा होत्या. आता जिल्हा परिषद शाळांची जी पडकी अवस्था झालेली आहे, शाळा बंद पडून राहिल्या. मला असं वाटतं की एवढे तरुण, इतके ऊर्जावान, इतके नेक दिलाचे जर शिक्षक त्या ठिकाणी शिक्षक भरतीमधून गेलेत डायरेक्ट शिक्षक म्हणून, तर जिल्हा परिषद शाळांचं भवितव्य घडेल. मला असं वाटतं की ही जी शिक्षक भरती होऊन राहिली ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच होऊन राहिली की काय. कारण की ज्या ताकदीनं एवढ्या मोठ्या जागा या ठिकाणी शिक्षण विभागाने दिल्या, मी तुम्हाला सांगतो माझं डोकं थंड पडलं होतं ज्यावेळेस मी ह्या जागा बघितल्या. अरे ह्या काय जागा आहेत का काय, 1ली ते 5वीसाठी 14,320 जागा. हा भल्या भल्यांना सापडत नाही तेवढ्या जागा. म्हणजे इकडे जर आपण 30,000 जागांचा विचार केला तर सर्वाधिक जागा तुमच्याच आहेत. म्हणून मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो की तुमचा जो कट ऑफ आहे तो डबल डिजिट पर्यंत आलेला तुम्हाला दिसेल. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की कोणत्या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांनी किती मार्क असलं म्हणजे तुम्ही तो सेफ राहील. ठीक आहे. आता आपण एखादी ॲड पाहू आणि त्या ॲडमधले सगळेचे सगळे उदाहरणं मी तुम्हाला घेऊन सांगतो की तुम्ही त्या ठिकाणी कुठपर्यंत सेफ आहात. तुम्ही तसं तुमच्या जागांचं ॲनालिसिस केलेलंच असेल. अनेक विद्यार्थी असे आहेत, उदाहरणार्थ NT कॅटेगरीमधले आहेत, त्याच्यानंतर VJ कॅटेगरीमधले आहेत, OBC कॅटेगरीमधील आहेत, EWS मधील सुद्धा आहेत. त्यांना असं वाटून राहिलं की सर आमच्या जागा ज्या आहेत थोड्याशा कमी आल्यात. मागचं काही चुकलं तर नाही ना, हे जाहिराती बदलतील तर नाही ना, कारण की आमच्यावरती अन्याय झाला. 30,000 जागा आहेत आणि OBC साठी तर फक्त एवढ्याच जागा आल्यात. NT साठी जर आमच्या एवढ्याच जागा आल्यात, VJचं आमचं एवढं आरक्षण असेल, एवढेच जागा त्या ठिकाणी आल्यात, तर हे सगळं मावककडून चेक होत असतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे कमी मार्क असले तरी सुद्धा तुमची निवड होण्याची शक्यता वाढेल. याबद्दल आपण कमी वेळेमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ जो आहे तो फक्त डीएड विद्यार्थ्यांसाठी मी बनवत आहे. ठीक आहे. आता डीएड वाल्यांची एवढं म्हणजे तुम्हाला सांगतो मी, एवढं नशीब घेऊन आले ते सगळे विद्यार्थी, मला तर खूपच आनंद झाला. मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणानं सांगतो. कारण की शेवटी अनेक दिवसांपासून विद्यार्थी वाट बघत होते जागा येतील आणि मग माझी कधी निवड होईल वगैरे वगैरे, आहे की नाही. अशा परिस्थितीमध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली मुलं म्हणजे सध्या डीएड झालेली मुलं आहेत असं तर मला वाटतं. एक ॲड घेऊयात आपण, म्हणजे त्याच्या उदाहरणासह मग आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ही भंडाऱ्याची जरी ॲड आहे तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची म्हणून कन्सिडर करा. आपण काय करू, कॅटेगरी निहाय सगळ्या जागांचा तपशील पाहू, म्हणजे कट ऑफ कुठपर्यंत येईल याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मराठी माध्यमाच्या शाळा ज्या आहेत आणि ज्या ठिकाणी शिकवण्याचं माध्यम सुद्धा मराठी आहे, अशा पद्धतीच्या 1ली ते 5वीच्या खूपच मोठ्या प्रमाणावरती जागा आलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला 2 दिसतील, परंतु इतर ठिकाणचे आपण बघितलं तर कुठं 400 जागा आहेत, कुठं 500 जागा आहेत, कुठं 600 जागा आहेत. ठीक आहे की नाही, कुठं 200 जागा आहेत. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या मॅक्झिमम जागा ज्या कशा आहेत त्या कशासाठी येतात, जिल्हा परिषदेसाठीच आहेत. उदाहरण हे बघा, या ठिकाणी 1ली ते 5वीच्या जर आपण बघितल्या, ठीक आहे, मराठी माध्यमाच्या 383 जागा आहेत. इथे इंग्रजी माध्यमाच्या जर बघितल्या तर 86 जागा आहेत. अशाच पद्धतीनं जवळपास 14,000पेक्षा जास्त जागा डीएड उमेदवारांसाठी आहेत. यामध्ये सर्वात कमी कट ऑफ जर कुणाचा लागेल विद्यार्थी मित्रांनो, तर हे बघा अनुसूचित जमातीचा. म्हणजे जर आपण या ठिकाणी हा जर विचार केला कुठला स्पेशली फक्त ST कॅटेगरीचा, तर ह्यांचा कट ऑफ जो आहे तर तो तुम्हाला डबल डिजिटमध्ये आलेला दिसेल. ठीक आहे, 2 डिजिटमध्ये डेफिनेटली आलेला दिसेल. काही अडचण घेऊ नका. तुम्ही 80, 90, 100, 110 या रेंजमध्ये जरी असाल तरी सुद्धा तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये आहात. ठीक आहे, कमी मार्क असले तरी सुद्धा तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये आहात, काही काळजी करू नका. दुसरं जर आपण बघितलं या ठिकाणी अनुसूचित जातीचा, मी या ॲडला धरून नाही सांगत आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं कॅल्क्युलेशन सांगून राहिलो. ठीक आहे, उपलब्ध जागांच्या प्रमाणामध्ये यामध्ये सुद्धा 100च्या वर मार्क असलेले सगळे विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये आहेत. आणि जर अनुसूचित जातीमध्ये तुमच्याकडे समांतर आरक्षण असेल तर तुम्ही 80, 90, 100 याही रेंजमधले विद्यार्थी या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये आहेत. आता तुम्ही म्हणाल सर उगाच मोघम आम्हाला खुश करण्यासाठी सांगून राहिले, तुम्हाला सकाळपासून कोणी दुसरं भेटलं नाही का? असं नाही आहे. जे सांगून राहिलो ते मनापासून सांगतो आणि अभ्यास करून आलेला आहे म्हणून सांगतो. नाही तर दिवसभरामधून तुम्हाला माझे जे व्हिडिओ दिसले तुम्हाला आज दिवसभर, तर मी ते काल रेकॉर्ड केलेले होते. ठीक आहे, मी काही दिवसभर व्हिडिओ रेकॉर्ड करत बसत नसतो. एकदा दिवसभरात माहिती काढायची, अभ्यास काढायचा आणि मग जी आहे ती आपण सगळ्यांना माहिती ती द्यायची. त्याच्यानंतर जास्त कट ऑफ होण्याची जास्त जाण्याची शक्यता आहे बघा VJ A कॅटेगरी,
NTB, NTC, NTD आणि SBC. याच्यामध्ये SBCचं नाही आहे कुठं, हा हे विशेष मागास प्रवर्ग. इतरांच्या जागाच नसतात हो. हे बघा 0 जागा, ठीक, हे तरी ठीक आहे म्हणा. परंतु NTच्या जागा खूप कमी आल्या आहेत, विजेच्या जागा कमी आल्या आहेत, SBCच्या जागा कमी आल्या आहेत. अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करा विद्यार्थी मित्रांनो, हे जे तुम्हाला समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त जे जागा दिसतात किंवा महिला असतील त्यांनी या ज्या जागा दिसतात 77, ठीक आहे, किंवा तुम्ही टोटल 257 साठी तर एलिजिबल नसतात, परंतु महिला जे असतील तर ह्या 77 अधिक 84 या जागांसाठी तुम्ही एलिजिबल असतात. म्हणून या ठिकाणी तुम्ही काय करा, डेफिनेटली ट्राय करा. आता हे जे माजी सैनिकांच्या जागा तुम्हाला दिसतात ह्या जागा रिक्त राहतात, मग ह्या नंतर कन्व्हर्टेड राऊंडला येतात. एवढे विद्यार्थीच भेटत नाहीत, उपलब्धच नसतात. माजी सैनिक जर असेल एखादा बांधव आमचे तर ते 50, 60, 70 जरी स्कोर असेल तरी सुद्धा निवडण्याची शक्यता आहे, फारसं काही कठीण नाही. अंशकालीनचा कट ऑफ मी तुम्हाला सांगतो 80-90च्या घरामध्ये येईल. डीएडचा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तेच 80-90-100 डबल डिजिट. खेळाडूंचा थोडासा जास्त राहील लक्षामध्ये. आता या सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं तर सर्वाधिक कट ऑफ कोणाचा राहील, या समांतर आरक्षणामध्ये महिलांचा कट ऑफ जास्त राहील. 2 नंबरला कोणाचा राहील, अंशकालीनवाल्यांचा राहील. खेळाडूंचा सुद्धा त्याच प्रमाणामध्ये राहील. ह्यामध्ये सर्वात कमी कोणाचा राहील, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, आणि सर्वात कमी माजी सैनिकांचा. कॅटेगरी कोणती पण असू द्या, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. आता पुढे जाऊयात आपण, ठीक आहे, आणि बघूयात ओबीसी कॅटेगरीचा. ओबीसी कॅटेगरीचा मी तुम्हाला सांगितलं कट ऑफ हा जास्तच आहे. इतरांचा जर 110 लागला तर ओबीसीचा 120 लागेल. ओबीसी मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं डीएड झालेलं आहे ते विद्यार्थी 110 ते 130 या रेंजमधले सगळे विद्यार्थी सेफ आहेत, मला असं तरी वाटतं. जर तुम्हाला ओबीसीच्या जागा नसतील आणि तुमचे प्राधान्यक्रम वाचत असतील तर तुम्ही ओपन कॅटेगरी मधल्या जागा द्या, कारण की ओपनचाही कट ऑफ तुमच्या रेंजमध्ये, तुमच्या तुलनेमध्ये तुम्हाला आलेला दिसेल. फार पॅनिक व्हायचं काम नाही त्या ठिकाणी, ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. EWS कॅटेगरी, SCBC, हे काय यावेळेस यांच्या एवढ्या जागा आल्यात की बम खुशी आहेत पोट्टे. SCBC मध्ये आणि EWS मध्ये किती जागा आल्या हो, तुम्ही विचार करा ना. हा, बाकीचे विद्यार्थी टेन्शन मध्ये आले की सर आमच्या ओबीसी मध्ये होतं, आम्ही एवढं मिळून सगळं जर आम्ही बघितलं तर 1100-1200च्या वर जागा नाहीत आल्यात, बरोबर आहे. आणि नवीन तयार झालेले प्रवर्ग असून त्यांची या ठिकाणी कशा काय जागा आल्या तेवढ्या, ते येतात ना, त्याला काही म्हणजे डाऊट म्हणजे कसं काही शंका घेण्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये. बघा, ST कॅटेगरीचा कट ऑफ कमी राहील, EWS कमी राहील, SCBC डेफिनेटली कमी राहील. त्यानंतर पुढे जर आपण गेलो थोडा वाढत जाईल ना, SC कॅटेगरीचा वाढेल. त्यानंतर जर आपण बघितलं तर हा NT मग त्याच्यामध्ये तिन्ही पण आलं, B आलं, C आलं आणि D आलं, ठीक आहे. VG कॅटेगरीचा सुद्धा कट ऑफ हा जास्तच राहील, खूपच कमी जागा आहेत, खूप कमी जागा आहेत, ठीक आहे. ओबीसीचा कट ऑफ तर त्यांच्यापेक्षा जास्त राहील, ठीक आहे. आणि मग कुठलं राहील, ओपन कॅटेगरीचा, ठीक आहे. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आणि ओबीसीचा कट ऑफ हा तुम्हाला इक्विव्हॅलंटच दिसेल. ओबीसी मध्ये जास्त मुलं आहेत ओपन पेक्षा, पण त्या ठिकाणी काय माहिती आहे का, डीएड झालेल्या उमेदवारांचं ओबीसी उमेदवारांचं जर आपण प्रमाण कन्सिडर केलं तर ते कमी आहे, आलं लक्षात. म्हणून मला तरी असं वाटतं की ओबीसीचा कट ऑफ त्या ठिकाणी कमी येईल. 110 ते 130च्या रेंजमधले जे सगळे विद्यार्थी आहेत डीएड झालेले त्यांनी बिनधास्त तुम्ही 1 ते 4लाच अप्लाय करा भावांनो. काय ते 6वी ते 8वीचं असेल तर काय त्यांची भानगडी करत बसू दे त्यांना, उरले तुमच्याकडे प्राधान्यक्रम तर देऊन टाका बस. आपल्या 1 ते 5ला जर लागलं तरी हरकत नाही, उद्याची शाळा तुम्हाला घडवायची आहे, आलं लक्षात. हा, एक प्रवर्ग मात्र या ठिकाणाहून सुटतोय, SBC प्रवर्ग. काय खूप कमी जागा आल्यात, मला असं वाटतं की त्यांनी ओपन मधून अप्लाय करायला हरकत नाही. तुमचा स्कोर जर 120 ते 130च्या दरम्यान असेल तर तुम्ही या कॉम्पिटिशन मध्ये नक्की आहात, यामध्ये काही एक शंका नाही. तुमच्या मनामध्ये डेफिनेटली काही डाऊट आहेतच, ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. काळजी घ्या, धन्यवाद.